नमस्कार, मी मोहिनी जाधव. आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. गेल्या काही वर्षांपासून बदलापूर शहरात वाढती गुन्हेगारी, वाढते गुन्हे यामुळे साहजिकच बदलापूरकर अनेकदा त्रस्त आपल्याला बघायला मिळतात. बदलापुरात महिलांवरती अत्याचार असू देत किंवा इतर अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होताना दिसतीये आणि या सगळ्याच्या बाबतीत कुठेतरी ज्याच्यावर अन्याय होतोय तो फिर्यादी देखील आपल्याला न्यायविषयक कुठेतरी माहिती मिळेल का, कायदेविषयक कुठे माहिती मिळेल का, आपल्याला न्याय मिळेल का याच्या प्रतीक्षेत असतो. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्यावरती गुन्हा होत, आपल्या बाबतीत गुन्हा होतो आणि आपण जेव्हा दाद मागायला, फिर्याद मागायला जेव्हा जातो त्यावेळेला बरेचदा पोलीस प्रशासनाकडून देखील आपल्याला एक वाईट अनुभव जो आहे तो येतो. आणि या सगळ्यातून आपल्याला कायदेविषयक माहिती असणं खूप गरजेचं असतं किंवा या संदर्भात आपल्याला कोणतरी मार्गदर्शन करणारा जवळची व्यक्ती हवी असते. आणि या सगळ्या प्रकरणात जर तुम्हाला खरंच मार्गदर्शन हवं असेल आणि या संबंधित जर तुमच्यावर होत असलेल्या अन्यायाला तुम्हाला वाचा फोडायची असेल आणि त्या बाबतीत न्याय हवा असेल तर बदलापुरात गेली अनेक वर्षांपासून ऑल इंडिया अँटी क्राईम ब्युरो ही संस्था जी आहे ती कार्यरत आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना, अनेक समस्यांना, अनेक गोष्टींना वाचा फोडण्यात आलेली आहे. या तालुका अध्यक्ष, या संस्थेच्या तालुका अध्यक्ष आपल्या सोबत आहे दिया सिंग आणि त्याचबरोबर या संस्थेच्या अनेक सभासद महिला, आज आपण बघतो या सगळ्या महिला वर्ग या ठिकाणी आहेत आणि या सगळ्या महिला या एकत्रित येऊन समाजातील प्रत्येक दुर्बल घटकांच्या साठी मदत करत असतात, त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आवाज उठवत असतात. आणि याच संदर्भात जी काही माहिती आहे ती आपण घेऊयात. तालुका अध्यक्ष आपल्या बरोबर आहेत दिया सिंग, आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत. प्रथमतः मॅडम, ही संस्था कशासाठी काम करते, म्हणजे कोणकोणत्या प्रश्नांसाठी काम करते, काय स्वरूप आहे? मैम, ये लेडीज और जेंट्स, ऐसा नहीं है कि सिर्फ लेडीजों के ऊपर अत्याचार होता है, सिर्फ लेडीज के पक्ष में बोलो, लेडीज के पक्ष में बोलो, नहीं. कुछ चीजें ऐसा होता है कि लेडीज थोड़ा गलती करती हैं और फिर जेंट्स जाते हैं, वहां सुनवाई नहीं होती है. तो हमारे यहाँ ऐसा है कि ऑल इंडिया एंटी क्राइम ब्यूरो में सबका सुनवाई होता है. हमारे लिए ना लेडीज बटी है, ना जेंट्स बटा है, ना बच्चा बटा है, ना बुजुर्ग बटे, सब एक समान, सबके लिए न्याय होता है. मैम, और क्या मतलब म्हणजे तुम्ही काय काय काम करता या संस्थेच्या माध्यमातून? मैम, जैसे भी लोगों का प्रॉब्लम आता है उस हिसाब से करते हैं. अच्छा, हाँ, अभी तो हमारा शुरुआत हुआ है, आगे जाके बहुत कुछ है हम लोग को करना है इसमें. या ठिकाणी महिला वर्ग आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आपण बघतो की रोज आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागत असतं. अनेकदा असे प्रश्न समोर येतात, बरेच जण दुःखित, कष्टीत किंवा एक शोषित असतात. ते जेव्हा आपल्याकडे येतात, कशा प्रकारे तुम्ही न्याय देता आणि काय एकंदरीत तुम्हाला अनुभव येतो? सर्वप्रथम नमस्कार. आपला महाराष्ट्र या चॅनलचे ज्यांनी आज आम्हाला आमच्या या मीटिंगसाठी बहुमूल्य वेळ दिलेला आहे, आमच्या तालुका अध्यक्ष दिया मॅडम आणि बाकी सर्व आमच्या सखी मैत्रिणी आणि सभासद आणि मेंबर्स, इथे आज आम्ही एकत्रित आलेलो आहोत. अशी आम्ही महिन्यातनं एक मीटिंग घेत असतो आणि सगळा आढावा घेत असतो की आमच्या संस्थेमार्फत काय सुरू आहे, कुठल्या नवीन केसेस आलेल्या आहेत. तर बाकी कामं अशी आहेत की आम्ही वुमन एम्पॉवरमेंटवर पण काम करणार आहोत येणाऱ्या भविष्यात. आणि महिलांचं सक्षमीकरण हे आज खूप काळाची गरज आहे, त्यामुळे त्याच्यावर पण काम करणार आहोत. आणि कुठल्याही प्रकारचे अत्याचार, अन्याय कायद्याला धरून आम्ही प्रत्येक आमच्या संस्थेत येणाऱ्या माणसाचं स्वागत करू. ती स्त्री असू दे, पुरुष असू दे, लहान मुलं असू दे किंवा वयोवृद्ध असू दे, आम्ही सगळ्यांना न्याय मिळवून देण्याचा या फोरम मार्फत, या आमच्या संस्थेमार्फत प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्या अनुषंगाने आमची वाटचाल सुरू आहे. थँक्यू. बरेचदा आपण बघतो की ज्या वेळेला कायदेशीर गुन्हा होतो आणि त्यावेळेला आपण जेव्हा गुन्ह्या संदर्भात पाठपुरावा करत असतो किंवा त्याच्या मागे लागत असतो त्यावेळेला बरेचदा असं होतं की पोलीस प्रशासनाकडून देखील आपल्याला वाईट अनुभव येतो आणि लोक कुठेतरी घाबरलेली असतात आणि त्यावेळेला कशा प्रकारचं मार्गदर्शन करावं लागतं त्यांना, आणि तुम्हाला या बाबतीत काय अनुभव आलेत का? हो, मला अनुभव असे आलेत की पोलीस जेव्हा पण काही केसेस येतात तर सगळ्यात आधी ते केसचं स्वरूप बघतात. ती केस कोण घेऊन आलेला आहे, ती व्यक्ती काय आहे किंवा ती संस्था काय आहे, त्या संस्थेचं किती नाव आहे आणि तिने किती काम केलेलं आहे, हे आधी तिथे वरिष्ठ बघतात.
आणि त्याच्या अनुषंगाने ते मग आपल्याला त्याचं वागणूक देण्याचा प्रयत्न करतात. हा सगळ्यात महत्वाचा अनुभव आहे मला. आणि बाकीचं नंतर मग आपण आपल्या संस्थेमार्फत आमचे जे वरिष्ठ असतात, मार्गदर्शक असतात, ते आम्ही किती त्यांना प्रेशराईज करतो की हा गुन्हा घडलेला आहे, न्याय मिळवून द्यायचा आहे, तर तुम्हाला आम्हाला साथ द्यावीच लागेल. त्याच्यानंतर ते कुठे आम्हाला थोडंसं नमून बोलतात, आदराने बोलतात आणि मग आम्हाला साथ देतात. मॅडम, तुम्हाला कधी असे अनुभव आलेत का? कारण आपण बघतोय की बदलापूर शहरात गुन्हेगारी जी आहे ती वाढते आहे आणि आपण नेहमी, आता तुम्ही जसं म्हणताय तुमची संस्था यासाठी नेहमी आवाज उचलत असते, तुम्हाला काय अनुभव आलेले आहेत? मैम, ऐसा है कि जैसे कुछ मैटर आते हैं तो कुछ लेडीजों को, जेंट्स को मालूम नहीं होता है करना क्या है. अब वो वहां गए, जो भी उनका बना वो किए, लेकिन जिसको न्याय चाहिए वो उसको मिला कि नहीं मिला. अगर उसको नहीं मिला है तो हमारा ऑल इंडिया एंटी क्राइम ब्यूरो दोनों के लिए खुला है. तो जहां आपका सोल्यूशन नहीं है वो यहाँ होगा और डेफिनेटली 100% होगा, क्योंकि हम लोग नियम कानून कायदे में रह के ही काम करते हैं. हम लोग कानून के खिलाफ आज तक कुछ भी नहीं किए, क्योंकि जो संविधान बना है, जो हक मिला है वो सब लोग जानो, क्योंकि संविधान कोई पढ़ ही नहीं रहा मैम. हवे में बात हो रही है सबकी, तो पुलिस भी जान रहे हैं कि इनको जितना मालूम है, बाकी तो हम हैंडल कर ही लेंगे. तो ये है कि आप पहले संविधान पढ़े. मैं अपने सारे लेडीजों को कहती हूँ, सब संविधान उठाओ. आज बाबा साहब अम्बेडकर ने सिर्फ अपनी पत्नी को पढ़ाने के लिए लड़ाई नहीं की थी, उन्होंने हर लड़की, हर बच्ची, हर औरत के लिए उन्होंने पढ़ाई अपनी बीबी को फर्स्ट आगे किया. अगर वो सोचते कि भैया चलो मेरी बीबी को ही पढ़ना है, बात यही खत्म, नहीं. उन्होंने कहा सिर्फ मैं अपने ही कास्ट के लिए या अपने ही लोगों के लिए नहीं कर रहा हूँ, जितनी बच्चियां हैं सबके लिए मैं कर रहा हूँ, सबके लिए, और आने वाली जितनी भी पीढ़ियां हैं सबके लिए. अगर बाबा साहब अम्बेडकर सिर्फ खुद के बारे में सोचे होते तो मैम आज हम लोग यहाँ नहीं खड़े होते. जैसे पहले सब चूल्हे में रोटी बना रहे थे, खिला रहे थे और लात खा के सो जा रहे थे, यही हो रहा था औरतों के साथ. लेकिन आज नहीं, क्योंकि हमारे बाबा साहब अम्बेडकर ने जो हम लोग को अधिकार दिया है वो बहुत सारे लोगों को पता ही नहीं मैम. बिल्कुल. अभी जब अगर प्रोसेस कहीं लेट हो रहा है हम पहुंचते हैं क्योंकि हमको नॉलेज है. बिल्कुल. आप इसलिए लेट हुए तो आपको नॉलेज नहीं है. डेफिनेटली अगर आपको नॉलेज हो तो आप मेरे पास क्यों आओ? सही बात है. फिर वहां का वहां मैटर वहीं खत्म. लेकिन आपको नहीं मालूम है इसीलिए आप मेरे पास आ रहे हो. अगर आपको मालूम रहे तो क्या जरूरत है मेरे पास? मैं इसीलिए सबको सिखा रही हूँ कि सब लोग खुद का सुरक्षा खुद के हाथ में है. संविधान में लिखा हुआ है, खोलो, पूरा धाराएं लिखी हैं. हम लोग यूट्यूब देखते हैं मैम, फिजूल फेसबुक देखते हैं, इंस्टाग्राम देखते हैं. अरे आप संविधान खोलिए ना. बाबा साहब अम्बेडकर क्यों बुक लेके घूम रहे थे? आप जो उनकी पूजा भी कर रहे हैं, जो उनको मानते भी हैं, वो कितनी डिग्रियां लिए हैं उनको ही नहीं मालूम है, जिनका वो पूजा कर रहे हैं. हमारा सिर्फ यही है, जब आप सुबह उठो तो पहले अम्बेडकर जी को फूल चढ़ाइए. आज अगर हम लोग यहाँ हैं, अगर आज मैं ऑल इंडिया एंटी क्राइम ब्यूरो में खड़ी हूँ तो हमारे बाबा साहब अम्बेडकर का देन है. तुमच्या माध्यमातून एक अपील करायची आहे मॅडम. आपला महाराष्ट्र या चॅनलचे खूप खूप आभार. आणि मला अशी अपील करावीशी वाटते की आमचा जो हा ऑल इंडिया क्राईम ब्युरो आहे त्याचे सगळ्यांनी लाभ घ्यावा. आमच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क कसा करायचा? संपर्क करावा, आपल्याला संपर्क करावा. आणि कुठलेही त्यांचे प्रॉब्लेम असतील, काही त्रास असेल, तक्रारी असतील तर जरूर आम्हाला संपर्क करून त्यांनी त्यांची तक्रार नोंद करावी आणि आम्ही त्यांना मार्गदर्शन जरूर करू. शाहू फुले आंबेडकरांच्या या देशात आज आपल्याला स्त्रीला सक्षमीकरण करणं, तिला संविधानातले तिचे अधिकार देणं आणि तिचा हक्क दाखवणं, याच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी कोणत्या कोणत्या संस्था येतात तर त्यातलीच आमची एक संस्था आहे. आणि आम्ही तीच अपील करू की सर्व महिलांनी तसेच पुरुषांनी देखील आम्हाला संपर्क करावा आणि आमच्याशी संपर्कात राहून त्यांच्या अडचणी दूर कराव्या. तुमची ही संस्था जी देशभरात काम करते, तुमच्या संस्थेशी कोणकोणते तज्ञ लोक जोडलेले आहेत, कोणकोणते आहेत जी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी? अपने साथ कौन कौन है? अभी हमारे साथ है एक्सपायर्ड अपना ये हमारे अमित सर हैं जो पूरा ऑल इंडिया के हैं, और रिटायर्ड जज हैं हमारे साथ, और रिटायर्ड हाई कोर्ट के ऑफिसर है, सब रिटायर हो चुके हैं और सब हमारे सब मिलके टीम में काम करते हैं. अगर मैं यहाँ काम स्टार्ट की हूँ या मैं कहीं प्रॉब्लम में आई हूँ और जैसे मुझे रिजल्ट चाहिए हमारे पुलिस चौकी से या कहीं से भी,
तो अगर वो वहाँ कहीं रुकावट हो रहा है तो सब पूरे हमारी टीम मिलके पूरा हेल्प करता है जब तक वो फायनल नहीं हो जाता। मार्गदर्शन त्यांच्याकडून घेतलं जातं असं त्यांना बोलायचं आहे। जे कोणी आमचे मार्गदर्शक आहेत, तज्ञ लोक आहेत, ते लगेच संपर्कात येतात आणि मॅडम जसं सांगतात तसं ते लगेच ऍडवाइस करून ती सोडवायचा प्रयत्न करतात। जर तुम्हाला संपर्क करायचा असेल की एखाद्याला अडचण आली आहे, कोणाला त्रास होतोय, तुमच्यापर्यंत यायचंय, तुमच्या माध्यमातून ती समस्या सोडवायची, तर तुम्हाला संपर्क कसा करायचा, कॉन्टॅक्ट त्याच्यासाठी आम्ही लवकरच आपला एक हेल्पलाईन नंबर सुरू करणार आहोत येणाऱ्या काही दिवसात आणि तो सगळीकडे आम्ही फ्लॅश करू, दाखवू, सोशल मीडियात दाखवू, डिजिटल याच्यावर दाखवू, सगळीकडे देऊ म्हणजे लोक आम्हाला संपर्क। तुमचं कार्यालय कुठे आहे जिथे येऊन लोक तुम्हाला संपर्क करू शकतात? बदलापुर ऑफिस इकडेच, एड्रेस बताइए। बदलापुर शिवाजी चौक बदलापुर ईस्ट में, और वहीं मतलब चौक के पास ही है कि लोग अगर ढूंढने भी आए तो उनको ढूंढना न पड़े, वो सिर्फ मुझे कॉल करे या कहीं से भी कनेक्ट हो। अभी मैम गूगल पे डालने वाले हैं हमारा नंबर, तो जहाँ से उनको मिलेगा सर्च मार के उनको हमारा टीम भी क्या काम कर रहा है वो सब वहाँ दिखाया जाएगा। जी मैम। या ठिकाणी अनेक अशा महिला आहेत, वेगवेगळ्या भागातून आलेल्या आहेत, अगदी मुंबई उपनगरातून आलेल्या आहेत सगळ्या जणी आणि आपापल्या क्षेत्रात, आपण राहत असलेल्या क्षेत्रात त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिला आहेत। तुम्ही कुठून आलात आहे आणि तुम्ही काय काम करता? मैं विरार से आई हूँ, ठीक है, विरार से आई हूँ एंड हम कनेक्टेड पूरे 1 ईयर से सब साथ में मेंबर्स हैं। और मैं इतना कहना चाहूंगी कि आप लोगों को अगर ये नंबर प्रोवाइड किया जा रहा है तो जो स्पेशली अगर आप खुद तकलीफ में हो तो वही पर्सन आए, ये किसी गलत चीज के लिए नहीं शुरुआत की जा रही है। हम सच्चाई का साथ देते हैं, ऐसा नहीं कि लेडीज है तो सिर्फ लेडीज का साथ देंगे, नहीं। अगर इसमें ऐसा नहीं है कि जैसे मेरे पास एक केस आया हुआ था, एक लेडी का शादी हुआ 2 महीने हुए, राइट, एंड 40 लाख उनके माँ बाप ने खर्च किया, लेकिन वो बंदे का काम था शादी करना, पैसे लेना और फिर उसको छोड़ देना मार पीट के। तो वैसा एक केस आया, मैंने नायगांव पुलिस स्टेशन में वो केस लेके गए, 498 दर्ज करवाया मैंने इनफैक्ट, एंड उस लेडी को अपने हस्बैंड के साथ रहना था, तो मैंने काउंसलिंग दोनों की इनफैक्ट पुलिस वाले ने इनकार कर दिया कि वो केस नहीं लेंगे। 498 इजी नहीं होता है केस कोई भी एक हैंडल करना, बट मैंने कहा 498 से एक ये भी होता है मैम कि हस्बैंड एंड वाइफ अलग हो सकते हैं, राइट, मुझे रखना है दोनों को साथ में बिकॉज ऑफ 1.5 महीना शादी हुआ है। मैंने बाकायदा भरोसा सेल में गई वसई एंड वहां से बात किया एंड दिया मैम के मार्गदर्शन में काफी मैंने उनसे सोल्यूशन लिया एंड उस हिसाब से काम किया। और बाकायदा जिस हस्बैंड ने अपने वाइफ को मारा था बुरी तरीके से, उसके खिलाफ कंप्लेंट करके मैंने उसको बुरी तरीके से उसको भी मार खिलवाया, क्योंकि उसको भी लगना चाहिए कि एक लेडी को अगर दर्द होता है तो एक मर्द को भी दर्द होना चाहिए उसी हिसाब से। एंड मैंने वैसा केस सॉल्व किया, बट विदाउट 498 आज वो हस्बैंड एंड वाइफ दोनों बिकॉज ऑफ एंटी क्राइम ब्यूरो, बिकॉज ऑफ दिया मैन, बिकॉज ऑफ मी, वो दोनों अच्छे से रह रहे हैं। या ठिकाणी अनेकांना मैं अर्पिता, मैं पलावा से आई हूँ, डोंबिवली पलावा। मेरा कहने का मतलब ये है कि आपकी अगर कोई प्रॉब्लम है तभी आप कनेक्ट करो, ये जरूरी नहीं है। बहुत सारी महिलाएं अपने आजू बाजू में कुछ अत्याचार देखती है और सोचती है कि उनके घर का मैटर है वो समझे, तो आज वो देख करके अगर वो शांत रहती है कि उनका घर का मैटर है वो समझे, तो कल वो मैटर आपके घर में भी आएगा। तो उनको ऑब्जेक्शन करना पड़ेगा कि उनकी मैटर को हम कैसे सॉल्व करें। और वो चाहते हुए भी बहुत सारी लेडीज को क्या होता है, मैटर दिखता है लेकिन कैसे सॉल्व करें ये नहीं दिखता है। अगर वो चाहती है कि अपने आप को स्ट्रांग बनाए, अपने आजू बाजू में कहीं कोई प्रॉब्लम खड़ा ना हो, इसके लिए कि यहाँ पे क्या होता है, कैसे सीखते हैं, क्या संविधान है, जैसा दिया मैडम बता रही थी, अपने संविधान को सीखने के लिए और अपनी राइट्स को जानने के लिए भी आप यहाँ पे आ सकते हैं। हमारा बदलापुर का ऑफिस एवरीडे खुला रहता है, शिवाजी चौक पे ही है। ऑल इंडिया एंटी क्राइम ब्यूरो नंबर आपको दे दिया जाएगा। आपको सीखने के लिए अपने समाज में जो शांत माहौल बना रहे और वो माहौल को शांत और अच्छी सुरक्षित माहौल बनाने के लिए ये आप सभी को नॉलेज लेना जरूरी है। तो आप नॉलेज लेने के लिए भी यहाँ पे आ सकते हो। मेरा कहने का मतलब ये है कि सिर्फ प्रॉब्लम लेकर के ना आओ, नॉलेज लेने के लिए भी आप आ सकते हो। थैंक यू। नक्कीच या ठिकाणी कोणत्या महिलांना काही तुम्हाला बोलायचं आहे का? कोणाला तुमच्यापैकी काही मत मांडायचं आहे का? ये थोड़ा सा प्रॉब्लम में थी। अच्छा, तुमचं काय म्हणजे फैमिली में, हाँ, फैमिली में मैटर था मेरा भी, तो मैडम के जरिए मेरा मैटर भी सॉल्व हो गया और फैमिली अभी अच्छे से मुझे रख रही है, कोई प्रॉब्लम नहीं है और कुछ नहीं, बस मैडम का हेल्प मिला। उसके बाद मैं अभी हैप्पी हूँ अपनी फैमिली में। थोड़ा बहुत तो सब फैमिली में होता है मैडम, लेकिन वो थोड़ा ज्यादा ही हो रहा था और मैडम उस टाइम पे मेरे लिए एक लकी बन के आए और आज मैं उससे निकल चुकी हूँ
और काफी कितना happy समय हूँ। हुआ ये सब चीज़? 16 ईयर हुआ है मेरी मैरिज को, और वो भी मेरे जेठ का ही प्रॉब्लम था और कुछ प्रॉब्लम नहीं था। बाकी मेरी तो फैमिली हैप्पी है, थोड़ा वही मैटर कर रहे थे, उसी वजह से थोड़ा वो सोल्यूशन हो गया, सारा वो क्लियर हो गया डाउट्स। नक्की आहेत ते या ठिकाणी मांडलेले आहेत। हे जे आहे ऑल इंडिया अँटी क्राईम ब्युरो हे बदलापुरात काम करत आहे। बदलापुरात ही संस्थेचे कार्यालय या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी तालुका अध्यक्ष दिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण महिलांची टीम जी आहे ती कार्यरत आहे। अगदी मुंबई उपनगरात, महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात ही संस्था काम करते आणि अनेक अशा प्रश्नांवरती, अनेक अशा समस्यांवरती या संस्थेनं वाचा फोडलेली आहे, आवाज उठवलेला आहे। बदलापुरात, आपल्या बदलापुरात जर कोणालाही या संबंधीची कुठलीही माहिती हवी असेल किंवा या संस्थेला तुम्ही जोडले जाण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही या संस्थेला संपर्क करू शकता। त्याचबरोबर आपल्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या बाबतीत कायदेशीर जर सल्ला हवा असेल किंवा तुम्हाला या संबंधित कुठल्याही प्रकारची मदत हवी असेल तर नक्कीच ऑल इंडिया अँटी क्राईम ब्युरो ही तुम्हाला मदत करण्यासाठी तत्पर असणार असल्याचं तालुका अध्यक्ष दिया सिंग यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे तुम्ही जर ही बातमी बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूरला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका।